टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आज पुण्यामध्ये येणं झालेलं आहे। आज पुण्यामध्ये आयोगाचे वेगवेगळे कार्यक्रम आहेत। आत्ताच पुण्यामध्ये पोलिसांसोबत एक मीटिंग झाली आहे। पुणे कमिशनरेटमध्ये पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीण अशा तिघांसोबत वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत एक मीटिंग झालेली आहे। आणि पुण्यामधली महिलांची जी क्राईमची स्थिती आहे त्याच्याबद्दल एक आढावा बैठक पण झालेली आहे। बैठक अतिशय उत्तमपणे झालेली आहे। आत्तापर्यंत ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्याच्यासोबतच राष्ट्रीय महिला आयोगाने जे सुमोटो कॉग्निझन्स घेतलेले आहेत या सगळ्या विषयावर पण चर्चा झालेली आहे। त्याचसोबत पुणे शहरामध्ये, पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीणमध्ये महिलांच्या सुरक्षेकरता अजून काय उपाय आपल्याला अजून पुढे करता येऊ शकतील याबद्दलसुद्धा आज चर्चा झालेली आहे। मला असं वाटतं आहे की वेळोवेळी अशा चर्चा होणं पोलीस ऑफिसर्सच्या सोबत आणि नव्यानं अजून उत्तमात उत्तम सुरक्षेकरता काय काय करता येऊ शकेल हे बघणं हे महत्त्वाचं आहे। आणि त्या दृष्टीनं आजची ही बैठक व्यवस्थित पार पडली आहे। फॅक्ट समोर आले कशामध्ये लॅक्युनस तुम्हाला दिसून आले एकूण तिन्ही युनिटमध्ये महिलांच्या अत्याचाराच्या बाबतीमध्ये बऱ्याच घटना अशा समोर आल्या ज्याच्यामध्ये विचारणी झालेली दिसून येते असं काही समोर आलं का आपल्या? आणि दुसरा मुद्दा मनोधैर्याचा आहे। मनोधैर्याच्या रिव्ह्यूमध्ये स्टेटस घेतला आहे का आपण किती विक्टिम्सला ॲक्च्युअल देऊ शकतो? आता असं जाणवतं आहे की केसेस ज्या आहेत त्या केसेसची संख्या पण बऱ्यापैकी दिसते आहे, वाढलेली दिसते आहे आणि अधिक ती पुढं येते आहे समोर। पण हा जो ट्रेंड आहे हा सगळ्या ठिकाणी आहे। असंही जाणवतं आहे की आता मुली शिकत आहेत, त्या पुढं येत आहेत आणि बऱ्यापैकी त्यांना उत्तमपणे त्यांच्या अधिकारांची जे काही कानून बनलेले आहेत त्यांच्याकरता याच्याबद्दलची त्यांना माहिती होते आहे आणि म्हणून केसेस रिपोर्ट होत आहेत। पण केसेस रिपोर्ट झाल्यानंतर पोलिसांनी ताबडतोबीनं त्याचा कॉग्निझन्स घेणं आणि त्यांनी लगेचच त्या महिलेला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून काम करणं हे खूप महत्त्वाचं आहे। आणि मला ओव्हरऑल असं जाणवलं आहे की पोलीस त्यांचं काम करत आहेत। मनोधैर्य योजनेच्या बाबतीमध्ये पण मी माहिती घेतली। मनोधैर्य योजनेच्या बाबतीमध्ये महिलांना मदत मिळते आहे। पण एक मुद्दा जो समोर येतो आहे तो पण खूप मला महत्त्वाचा वाटतो कमिशनची अध्यक्ष या नात्यानं की अशा केसेसचा आज मी कमिशनच्या आमच्या अधिकाऱ्यांना पण सांगितलं आहे, इथं पोलिसांना पण विचारलेलं आहे की ज्या ज्या ठिकाणी महिलांना मनोधैर्य या अशा ज्या स्कीम्स आहेत त्याच्यामध्ये त्यांना मदत मिळते आहे ही त्यांना मदत तर मिळालीच पाहिजे अतिशय संवेदनशीलतेनं। त्यांना पुन्हा व्यवस्थित उभं केलं पाहिजे। आणि फक्त मनोधैर्य योजनेमध्ये फक्त पैशांचा विषय नाही आहे, तर ज्या ठिकाणी महिलांना खूप त्रास झाला आहे, शारीरिक त्रास झाला आहे, मानसिक त्रास झाला आहे, त्यांना सर्व प्रकारची मदत मिळाली पाहिजे। मानसिकदृष्ट्या ती महिला भक्कम उभी राहिली पाहिजे हे सुद्धा बघितलं पाहिजे। पण असं पण लक्षात येतं आहे की काही काही ठिकाणी केसेसमध्ये कॉम्प्रोमाइज पण केलं जातं आणि केसेस मागे घेतल्या जातात। अशा केसेस ज्या मनोधैर्यामध्ये आलेल्या आहेत आणि ज्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज नंतर झालेल्या आहेत अशा केसेस तर आलेल्या नाही आहेत ना, हे पण बघा असंही पोलिसांना सांगितलं आहे। पुण्यातील दौंड भागामध्ये काल एक परवाशी धक्कादायक प्रकार घडला। वारीला निघालेल्या वारकऱ्यांना जे आहे ते रात्री अडवलं गेलं आणि एका 17 वर्षाच्या तरुणीवरती अत्याचार करण्याचा प्रयत्न जो आहे तो केला गेला। आरोपी अजूनही सापडलेले नाहीत। आरोपी अजूनही यामध्ये मोकाट असलेले पाहायला मिळतात। 2 दिवसापूर्वी याबद्दल मला माहिती आहे आणि त्याबद्दल मी आत्ता पोलिसांशी खूप सविस्तर बोललेले आहेत, ती माहिती पण घेतली आहे आणि त्यांनी मला आता सांगितलं आहे की अजून आरोपी नाही पकडले गेलेले पण त्यांचा प्रयत्न चालू आहे। या संपूर्ण विषयामध्ये येणाऱ्या 3 दिवसामध्ये पोलिसांनी कारवाई पूर्ण करून आरोपींना अटक करावी, त्यांच्यावर कडक कारवाई करावी असे निर्देश आता पोलिसांना दिलेले आहेत। देशात महिलांच्यावर अत्याचार वाढत आहेत, यावर काय उपाय झाला? नाही, मुळामध्ये मी असं आत्ता पहिल्यांदा जसं म्हटलं तसं मी पुन्हा म्हणेन की ज्या अत्याचाराच्या घटना येत आहेत त्या रिपोर्ट होत आहेत। आता महिला हिमतीनं पुढं येऊन त्याबद्दल बोलायला लागल्या आहेत। मला असं वाटतं की महिलांना सुरक्षा देण्याकरता आपल्या देशामध्ये जे कानून आहेत, जे कायदे बनलेले आहेत ते अतिशय परिपूर्ण आहेत। गरज आहे मानसिकता बदलण्याची। समाजामध्ये जी विकृत मानसिकता येते आणि या विकृत मानसिकतेमुळे महिलांना त्रास होतो
अशी मानसिकता खूप बदलण्याची गरज आहे. या विषयावर अजून खूप काम होणं गरजेचं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.